एके दिवशी सासरेबुवा आणि मी दोघेच घरी होतो. त्या रात्री आम्ही दोघांनी जेवण केलं आणि मी किचनमधील सगळं काम आवरून मी माझ्या खोलीत जाऊन नाईट गाऊन घालून तयार झाले. तेव्हा बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला व विजा कडकडू लागल्या आणि तेवढ्यातच अचानक लाईट गेली व सगळीकडे अंधारच झाला. तेव्हा मी जोरात ओरडले, कारण मला अंधाराची खूप भीती वाटत होती. माझा आवाज ऐकून सासरेबुवा धावतच माझ्या खोलीत आले. तेव्हा मी काहीच न बोलता त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, सासरेबुवा, मला अंधाराची खूपच भीती वाटते. सासरेबुवा, मी आज रात्री तुमच्याच खोलीत झोपायला येऊ का? सासरेबुवा म्हणाले, ठीक आहे. सुनबाई, मी खूप घाबरले होते म्हणून सासरेबुवा हो म्हणाले. मला हेच केले आणि बेडवर जाऊन झोपले. मग सासरेबुवा आले आणि खोलीचा दरवाजा बंद केला व माझ्याजवळ बेडवर येऊन बसले आणि मला हळूहळू स्पर्श करत म्हणाले, सुनबाई, तू या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे आणि मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. असं म्हणून सासरेबुवाने मला घट्ट मिठी मारली आणि रात्रभर माझं नाव अंजली आहे आणि माझं वय 25 वर्षे असून मी दिसायला सुंदर व भरदार शरीराची होते आणि माझ्या लग्नाला 7 वर्ष झाले होते. परंतु मला मूलबाळ झालंच नाही. तरीही आमचा संसार सुखाने चालला होता. माझा नवरा घरापासून 10-15 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गॅरेजमध्ये कामाला होता. परंतु एके दिवशी रात्री गाडीवर येत असताना माझ्या नवऱ्याला एका ट्रकने जोराची धडक दिली. तेव्हा दुर्दैवाने माझा नवरा जागीच मरण पावला. तेव्हापासून घरात माझा सासरा आणि मी दोघेच राहायचो, कारण माझ्या सासूबाईंचं माझ्या लग्ना अगोदरच निधन झालं होतं. माझ्या सासरेबुवांचं वय 55 वर्ष होतं, परंतु ते शरीराने दष्टपुष्ट होते आणि अजूनही तरुण दिसत होते. आता माझा नवरा जाऊन 2 वर्षे झाली होते, त्यामुळे मला हवं असलेलं सुख मिळतच नव्हतं आणि मी माझ्या नवऱ्याशिवाय अधुरी होते. मी दिसायला खूप सुंदर होते आणि तरुणही होते. मला माझे आईबाबा दुसरं लग्न करण्यासाठी स्थळ आणत होते, पण मी ते नाकारत होते. एक दिवस मला माझ्या नवऱ्याची खूपच आठवण आली, म्हणून मी माझ्या खोलीत गेले आणि खूप रडू लागले. तेवढ्यात सासरेबुवा तिथे आले आणि मला म्हणाले, काय झालं सुनबाई? तेव्हा मी लगेच डोळे पुसले आणि त्यांना म्हणाले, काही नाही. मला त्यांची खूप आठवण येऊ लागली आणि त्यांच्याशिवाय खूप एकटं एकटं वाटतं. तेवढ्यात सासरेबुवा माझ्या जवळ आले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, सुनबाई, मी समजू शकतो तुझं दुःख. जे झालं ते झालं, विसरून जा. तेव्हा मला सासरेबुवांचा स्पर्श होताच मी भारावून गेले व सासरेबुवांना मिठी मारली आणि म्हणाले, सासरेबुवा, आता तुम्हीच माझी साथ देऊ शकता आणि मला हवं असलेलं सुखही देऊ शकता. तेव्हा सासरेबुवा म्हणाले, सुनबाई, हे कसं शक्य आहे? आपलं सून आणि सासरेबुवांचं नातं आहे. तेव्हा मी सासरेबुवांना म्हणाले, घरात आपण दोघेच असतो, त्यामुळे आपल्या नात्याबद्दल कोणालाच माहीत होणार नाही. तेव्हा सासरेबुवा म्हणाले, सुनबाई, तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु मला थोडा वेळ हवा आहे. मी म्हणाले, ठीक. मग आम्ही गप्पा मारत बसलो. त्यानंतर मी स्वयंपाकघरात जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले आणि सासरेबुवा हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होते. ते टी व्ही पाहत असताना अधूनमधून मलाच पाहत होते. तेव्हा एकदम आमची नजर एक झाली आणि सासरेबुवा एकट्याच नजरेने पाहतच राहिले. परंतु मी थोडी लाजले आणि माझं काम करू लागले. त्यानंतर काही वेळाने आम्ही दोघांनी मिळून रात्रीचे जेवण केले. जेवण करत असताना मी सासरेबुवांना पोळी भाजी वाढण्याच्या बहाण्याने मुद्दाम स्पर्श करत होते, कारण मला सासरेबुवांसोबत आनंद घ्यायचा होता. माझा नवरा गेल्यापासून मला कधीच कोणत्या पुरुषाचा स्पर्श झाला नव्हता, परंतु आता मी हळूहळू सासरेबुवांकडे आकर्षित होऊ लागले होते आणि जेव्हापासून मला सासरेबुवांचा स्पर्श झाला त्या क्षणापासून मी सासरेबुवांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना काय हवं नको बघायची, त्यांची काळजी घ्यायची. त्यामुळे सासरेबुवा पण हळूहळू माझ्या प्रेमात पडू लागले आणि माझ्याकडे आकर्षित होऊ लागले. मग काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी रात्री जेवण वगैरे झाल्यावर मी सगळं काम आवरलं आणि माझ्या खोलीत जाऊन नाईट गाऊन घालून तयार झाले. तेव्हा बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला व विजा कडकडू लागल्या. तेवढ्यात अचानक लाईट गेली
आणि सगळीकडे अंधारच झाला. तेव्हा मी जोरात ओरडले, कारण मला अंधाराची खूपच भीती वाटत होती. माझा आवाज ऐकून सासरेबुवा लगेच माझ्या खोलीत आले. तेव्हा मी काहीच न बोलता त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, सासरेबुवा, मला अंधाराची खूप भीती वाटते. सासरेबुवा, मी आज रात्री तुमच्याच खोलीत झोपायला येऊ का? सासरेबुवा म्हणाले, ठीक आहे सुनबाई. मी खूप घाबरले होते म्हणून सासरेबुवा हो म्हणाले. मला हेच हवं होतं. मग मी गेले आणि बेडवर जाऊन झोपले. मग सासरेबुवा आले आणि खोलीचा दरवाजा बंद केला व माझ्याजवळ बेडवर येऊन बसले आणि मला हळूहळू स्पर्श करत म्हणाले, सुनबाई, तू या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहेस आणि मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. असं म्हणून सासरेबुवांनी मला घट्ट मिठी मारली आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले. तेव्हा मी पण मनापासून त्यांची साथ देत होते, कारण खूप दिवसानंतर मला एका पुरुषाचा स्पर्श झाला होता. मग त्या रात्री आम्ही 3-4 तास आमच्या इच्छा पूर्ण केल्या. त्यानंतर कधी झोप लागली कळालंच नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले आणि आंघोळ करून लाल रंगाची साडी नेसून तयार झाले व स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक बनवू लागले. तेवढ्यातच सासरेबुवा उठले आणि फ्रेश होऊन आले. मग मी त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवला आणि त्यांना दिला. तेव्हा सासरेबुवा मला म्हणाले, सुनबाई, रात्री तू जे सुख मला दिलं आहे त्याच्यासाठी मी कित्येक वर्षापासून तरसत होतो. तेव्हा मी सासरेबुवांना म्हणाले, सासरेबुवा, जेव्हापासून तुमचा मुलगा मला सोडून मी तुमच्यावर प्रेम करते, परंतु माझी म्हणायची हिंमतच झाली नाही. सासरेबुवा, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. असं म्हणून सासरेबुवांना मिठी मारली. तेव्हा सासरेबुवांनी देखील मला मिठी मारली आणि खोलीत घेऊन गेले व हळूहळू स्पर्श करू लागले. तेव्हा मी त्यांच्या स्पर्शाने भारावून गेले आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले. तेव्हा सासरेबुवा पण माझी साथ देऊ लागले. मग आम्ही 3-4 तास आनंद घेतला. त्यानंतर फ्रेश झालो. आता दुपारचे 4 वाजले होते. तेव्हा सासरेबुवा म्हणाले, सुनबाई, आपण बाहेर फिरायला जाऊ. तेव्हा मी म्हणाले, ठीक आहे. मग मी तयार झाले आणि आम्ही फिरायला गेलो. तेव्हा सासरेबुवाने मला हॉटेलमध्ये नेऊन पिझ्झा खाऊ घातला. त्यानंतर एका मोठ्या कपड्याच्या दुकानात घेऊन गेले आणि त्यांच्या आवडीची छान गुलाबी रंगाची साडी घेतली. मग आम्ही घरी आलो आणि फ्रेश होऊन चहा घेऊ लागलो. तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते आणि आम्हाला काही जेवायचे नव्हते, कारण आम्ही बाहेरचाच नाश्ता करून आलो होतो. त्यामुळे मी माझ्या खोलीत गेले आणि सासरेबुवांनी घेतलेली साडी नेसून मेकअप वगैरे करून तयार झाले. तेवढ्यात सासरेबुवा माझ्या खोलीत आले आणि एकटक नजरेने मला निहाळतच राहिले. तेव्हा मी सासरेबुवांना, सासरेबुवा, असं एकटक नजरेने का पाहता? तेव्हा सासरेबुवा लगेच माझ्याजवळ आले आणि मला मिठी मारत म्हणाले, सुनबाई, या साडीत तुझी सुंदरता खूपच झळकत आहे. त्यांचं बोलणं ऐकून मी भारावून गेले आणि त्यांना मिठी मारली व एकमेकांच्या मिठीत हरवून रात्रभर आनंद घेतला. त्या रात्रीपासून मी आणि सासरेबुवा आम्ही दोघे नवरा बायको सारखे राहू लागलो आणि रोज आमच्या इच्छा पूर्ण करू लागलो. मी माझ्या सासरेबुवांसोबत खूप आनंदी होते, कारण मला जे सुख हवं होतं ते सुख माझे सासरेबुवा देत होते आणि मी पण त्यांना आनंदी ठेवत होते. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशाच मराठी मनोरंजन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही कथा तुम्हाला कशी वाटली. अशाच नवीन मराठी मनोरंजन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.